बरवा आपण व्हावे एकीकडे देव कळेवरी जोडे योजे यथा काळे उत्तम पाला कंदमुळे आपण व्हावे एकीकडे देव कळेवरी जोडे वंचकाशी दोष तुका म्हणे मिथ्या सोस आपण व्हावे एकीकडे देव कळेवरी जोडे पांडुरंगा प्रथम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा सेवे लागी सेवक झालो तुमच्या त्याग भोगीच बरवा आपण व्हावे एकीकडे देव कळेवरी जोडे सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. कर्माचं वर्म सांगणारा अभंग आहे. विठ्ठल मराठीमध्ये एक म्हण आहे, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर, अशी एक म्हण आहे. सापाच्या बाबतीत धरावं तर चावतो, सोडावा तर पळतो. तो नियम कर्माला लागू आहे. कर्म करावं तर भोगावं लागतं आणि सोडावं तर सुटत नाही. भय वाटे पर सुटे संसार
गीतेची सुरुवात आहे अर्जुनाच्या त्यागानं. त्याग चांगला का वाईट? त्याग चांगला का वाईट? त्याग चांगला. मग अर्जुन त्यागाला प्रवृत्त झाला होता. भगवंतानी त्याला त्यागापासून परावृत्त का केला हो? तो त्याग करत होता ना. त्याचं उत्तर आहे, एखादी गोष्ट टाकणं म्हणजे त्याग नाही. अर्जुन कर्माचा त्याग करत होता. एखादी गोष्ट सोडून देणं म्हणजे त्याग नाही. कळणं अवघड आहे. भोगे घडे त्याग, त्यागे अंगाये भोग, त्यागे अंगाये भोग, त्यागे अंगाये भोग. सिद्धांत सांगतात, भोगामध्ये त्याग घडतो आणि त्यागामध्ये अंगावर भोग येतात. हे उलटच आहे. ऐसे उपराटे वर्म. कळत नाही, लक्षात ठेवा. असं आहे. भगवान प्रभू रामचंद्र त्यांनी गुरुग्रही 12 वर्ष अभ्यास केल्यानंतर गुरूंच्या आज्ञेनं तीर्थयात्रेला गेले. यात्रा करून आल्यानंतर रामांच्या मनामध्ये उद्विग्नता झाली. राज्यभोग नको असं वाटू लागलं. त्यांची अवस्था पाहून वसिष्ठांनी रामाला जो उपदेश केला त्याचं नाव आहे योग वासिष्ठ. दुर्दैवानं आपल्या वाट्याला आलं नाही. 1000 ओव्याचा ग्रंथ ज्ञानोबारायांनी योग वासिष्ठावर केला होता, आपल्याला मिळाला नाही. योग वासिष्ठ नाथांनी त्यांच्या जीवनातला पहिला ग्रंथ या प्रकरणावर केला. या उपदेशामध्ये वसिष्ठांनी रामाला काय सांगितले? रामा, अंतस्त्यागी बहिसंगी, अंतस्त्यागी बहिसंगी लोके विहर राघव. रामा, तू आतून त्यागी आणि बाहेरून भोगी राहा, असा लोकामध्ये राहा. लोके विहर राघव. सीतेचा वनवास सगळ्यांना माहीत आहे, रामाचा कुणाला माहीत नाही. सीता वनामध्ये गवतावर झोपत होती आणि प्रभू रामचंद्र महालामध्ये गवताच्या चटईवर झोपत होते. हे कोणाला माहीत नाही.
वनामध्ये रडणारी सीता सर्वांना माहीत आहे. महालामध्ये रडणारा राम कुणाला माहीत नाही. अंतस्त्यागी बहिसंगी हे मर्म आहे. बाहेर भोगामध्ये असावं पण अंतःकरणात त्याग असावा. एक गुरु आणि शिष्य प्रवास करत होते. संध्याकाळी आपल्या जागेवर आले. योगायोगानं पाऊस पडला होता. ओढ्याला पाणी आलं होतं. ओढ्याचं पाणी ओढतं म्हणतं त्याला ओढा म्हणतात. त्या पाण्यातून दोघे निघाले. पाणी कमरेत खोदून ओढा होता. निम्म्या पाण्यात गेले तोपर्यंत त्याला थांबावं. एका बाईचा आवाज आला. एक तरुण मुलगी, तिला ओढा पार करायचा होता. जरा थांबा, मला घेऊन जा. शिष्य म्हणला, बाई आम्ही ब्रह्मचारी आहोत, आम्ही तुम्हाला नेऊ शकत नाही. पाठीमागून कोणतरी येईल बघा. अहो रात्रीची वेळ आहे, कोण येणार आहे? मला कोणी सोबत नाही. गुरुजी म्हणले, शिष्याला आणि वेळ या, रात्रीची वेळ आहे. असं आहे, कसं सोडावं? शिष्य रागा निघून गेला. गुरुजी मागं गेले. त्या बाईला म्हणले, माझ्या खांद्यावर बस. बाई खांद्यावर बसली. कसं तरी त्यांनी अलीकडं आणून सोडलं. निघून जा. बाई गेली. शिष्य लांबून बघत होता. काय म्हणजे यांचा व्यवहार वय हा. तरुण मुलीला खांद्यावर घेतलं. आश्रमात गेला पण बोलला नाही. 2 दिवस बोलला नाही. तिसऱ्या दिवशी गुरुजी म्हणले, अरे 2 दिवस बघितलं, तू जरा रागात आहेस, बोलत नाहीस, काय भानगड आहे? शिष्य म्हणला, काय भानगड आहे? ब्रह्मचारी म्हणवता खुशाल बाईला खांद्यावर घेता आणि विचारता काय भानगड आहे? गुरुजी मोठ्याने हसले. गुरुजी म्हणले, वेड्या, अरे मी त्या बाईला ओढ्याच्या काठावर सोडलं, तो अजून खांद्यावर कशाला घेतलेली आहे? हा दृष्टांत आहे. मर्म समजावून घ्या, नाहीतर एखाद्या बाईला खांद्यावर घ्या. भोगे घडे त्याग. गुरुजींच्या भोगामध्ये त्याग आहे. उलट त्यागे अंगा येती भोग. म्हणून तुकोबाराय सांगतात देवाला, त्यागे भोग येती माझी अंतरा. मग मी दाताला काय करू? त्यागिऱ्याचे ध्यान राहिले अंतरी. जे त्यागलेलं आहे त्याची वर्मी जर राहिली तर तो त्याग नव्हे. म्हणून तुकोबारायचं आईसे उपराटे वर्म, हे उलट आहे. का?
जन्मता संसार त्याजेला जन्मता संसार त्यजेला तुझे निष्कलंक तुका म्हणे. जन्मता संसार. शुकाचार्यांनी जन्मल्याबरोबर संसार सोडला. निष्कलंक त्याग आहे. योगायोग असा शुकाचार्यांनी त्याग केला. व्यास शुकाचार्यांचे पिता त्यांच्या लक्षात आलं की आपला मुलगा त्यागी आहे, पण त्याग कसा करावा त्याला माहीत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, शुका तू जातोय ना, जाता जाता जनकाकडे जा. जनक तुला उपदेश करतील. शुकाचार्यांचा अहंकार आणखीन वाढला. काय माझ्या बापाला कळत नाही, मी त्यागी आणि मला गुरु दाखवला तो भोगी होय. जनक राजा, भोगामध्ये असणारा जनक राजा मला काय उपदेश करणार आहे हो. पण वडिलांची आज्ञा म्हणून जनकाकडे गेले. जाताना विचार केला, जनक राजा आहे, राजाकडं, देवाकडं आणि गुरुकडं मोकळ्या हाताने जाऊ नये. आपण काय न्यावं. रस्त्यामध्ये एका ठिकाणी राग पडली होती. राग घेतली. आपण दरबारात चाललोय, लोकलज्जा पाहिजे म्हणजे एक चिरगुट पडलं होतं, तेवढं कमरेला लावलं. माध्यान्हाची वेळ, रात्री गेले. द्वारपालाला सांगितलं, तुझ्या राजाला जाऊन सांग मी शुकाचार्य आलोय. त्यानं सांगितलं. जनकाने ओळखलं. त्याने एवढंच सांगितलं, त्या बुवाला सांग बरोबरचा मनुष्य बाहेर ठेव आणि एकटा आत. संगम त्यक्त्वा सुखी भव. संग टाक आणि सुखी हो, माझ्याकडे यायची आवश्यकता नाही. सेवक केला, महाराज तुम्हाला एकट्याला बोलवलंय. शुकाचार्य म्हणले, माझ्यावर कोण आहे मला कळत नाही, मी उपमाता बंद आहे. त्यांनी सांगितलं, एकटे आत या. शुकाचार्य विचार केला, आपल्या हातात काय तर आहे, ह्यानं सांगितलं असेल. कमरेला लंगोटी आहे, त्यानं सांगितलं असेल. कमरेची लंगोटी काढली, हातातली राखोटी टाकली आणि सांगितलं, कमरेची टाकली लंगोटी, हाताची टाकली राखोटी, मी निसंग निजदृष्टी मज पहावया ओठाओटी. जाऊन सांग माझ्याकडे काय नाही, जाऊन सांग. उत्तरात बदल नाही झाला. संगम त्यक्त्वा सुखी भव. मग लक्षात आलं, काय चुकतंय हो. जनक राजा म्हणतो संगम त्यक्त्वा सुखी भव. काय चुकतंय काय आपलं. आपल्याकडे काहीच नाही. आणि मग लक्षात आलं, मी शुकाचार्य, हा जो मी आहे ना, मी कुठून आणलाय आपण. लक्षात ठेवा,
सगळी जिंदगी मीच्या भांडणामध्ये जाते बरं का. आपलं सगळं जीवन मीच्या भांडणामध्ये आहे. सगळं जीवन मीच्या भांडणामध्ये आहे. मी न कळत आहे. आपण भांडतोय मीसाठी, पण कळाला नाही मी. म्हातारी माणसं काय सांगतात, तात्या मी प्रपंच उभा केला. लय गोड सांगतात. सगळं मी निर्माण केलं. त्यांचे शब्द आहेत, शून्यातून विश्व निर्माण केलं. हाडाची रक्ताचं रात्रीचा आहे का नाही तुमच्या पाठ बघा. लय गमतीत सांगतात, लय गमतीत. आणि विशेष आहे का, त्यांचं निवांत ऐकायला आमच्यासारखा दुसरा प्राणीच नसतो. कारण आम्हाला काय काम नाही. तुमच्या घरात आलो, एक कपड दूध घेतलं तर दूध पचेपर्यंत ऐकलं पाहिजे का नको? ऐकावं लागतं. आम्हाला आवडत नाही पण ऐकावं लागतं. कसं सांगतात माहिती आहे काय बघा. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ अंगावरच्या कपड्यासकट बाहेर पडलो होतो. एवढं उभं केलं, एवढं पाषाणमध्ये पुण्यात, सोपं नाही. आणखी काय सांगतात माहिती आहे का, महाराज कुणाच्या वाळल्या पातोळ्या पाय दिला नाही बरं का. काय म्हणतात, वाळल्या पातोळ्या पाय दिला नाही. ओलं कटवळ किती तूर आणलं ते काय सांगता येत नाही. विषय काय, म्हातारीला विचारलं. म्हातारी म्हणते, तात्या मी किती खस्ता खाल्ल्यात माझं मला माहीत. मुलाला विचारलं. मुलगा म्हणतो, तात्या काय गप्पा माझ्या मारू द्या, पण मी मुंबईला आहे म्हणून जगत्यात, लक्षात घ्या. आणि सुनबाईला विचारलं, सुनबाई तुमचं काय म्हणणं? सुनबाई सांगली, तात्या मी म्हणून नांदली, दुसरी नांदली. एका घरामध्ये 4 मी आहेत, 4 मी. सगळे भांडतात. तुकोबाला विचारतात, मी हे आईसे काय राहती? मी सिद्ध होत नाही, पण सगळं भांडण मीसाठी. सगळं मीसाठी भांडण आहे. मी न समजता. म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला बोललोय, काय धरलं तर चावतंय, काय कर्म. सोडलं तर पळतंय, म्हणजे काय कर्म सोडावं तर कळत नाही,
करावं तर अंगावर बागतंय. याचा चांगला उपाय या अभंगामध्ये आहे. तुकोबाराय सांगतात, कर्माचा त्याग करू नका. गीता रहस्याच्या प्रस्तावनेमध्ये लोकमान्य टिळकांचे एक वाक्य आहे. ते म्हणतात, गीतेला कर्माचा त्याग मान्य नसून कर्मातील त्याग मान्य आहे. त्याग कर्माचा नाही, कर्मामधला त्याग. भोग द्यावे देवा, मगाचं उदाहरण आहे, संगम त्यक्त्वा सुखी भव. जनकाने आत नेलं, शुकाचार्यांचं पूजन केलं, तरी शुकाचार्यांना शंका होती, जनक राज्यपदी नांदे, राज्यकारभार चालवतो, हा त्यागी कसा. जनकाने शुकाचार्याच्या डोक्यावर तेलानं भरलेलं एक भांडं दिलं आणि सांगितलं, माझ्या नगराला फेरा घालून या, पण भांड्यातलं तेल सांडता कामा नये. शुकाचार्य नगरामध्ये फिरले, पण लक्ष होतं फक्त तेलाकडं. तेल सांडता कामा नये. सगळं नगर पाहिलं. जनकाने विचारलं, शुकाचार्य, माझी नगरी कशी वाटली.
शुकाचार्य म्हणजे डोंबलं. अरे कुणी नगरी बघितल्या, माझं लक्ष फक्त तेराकडं होतं. जनक म्हणले शुकाचार्य मी असं राज्य करतो. विठ्ठल जीवनातली सगळी कर्म लक्षात ठेवा, जीवनातली सगळी कर्म आपल्यामुळंच होतात, विसरू नका. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथग्विवम दैवं चैवच पंचमम. अधिष्ठान, कर्माचं अधिष्ठान आहे देह. कर्ता, कर्म करणारा. करणम, इंद्रिय. क्रिया वेगवेगळ्या 4 आणि 5वं दैवम, इंद्रियाचं अधिष्ठाती दैवचं. ह्याच्यामध्ये 2 नंबरला करता आहे. अधिष्ठानम तथा कर्ता. पण हे सगळं होत असताना कर्ता निमित्त आहे. चौथा अध्याय. हे मदची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणतले तो सुटला. हितलं उदाहरण, हितलं उदाहरण आहे. मी बोलतोय, तुम्ही ऐकताय. माझा आवाज तुमच्यापर्यंत ऐकू येतोय. त्याचं कारण काय? त्याचं कारण मी आहे. मी बोलल्याशिवाय आवाज येईल का? नाही येणार. पण दुसरं लक्षात ठेवा, मी बोलल्याशिवाय आवाज येणार नाही, पण मी बोलल्यामुळे येणार नाही. माझ्यापुढं हे जर ठेवलं नसतं ना, तर मी किती ओरडलो तरी आवाज येणार नाही. त्याला म्हणतात हे मदची स्तव झाले. भोग द्यावे देवा, भोग द्यावे देवा, भोग द्यावे देवा, भोग द्यावे देवा. त्याग भोगीत बरवा, त्याग भोगीत बरवा, त्याग भोगीत बरवा.
जे प्राप्त भोग आहेत बस सोपं वर्म आहे हो. सोपं आहे पण अवघड आहे. सोपं आहे पण अवघड आहे का? इतकं सोपं असतं ना तर आपण मुक्त नसतो का झालं. इतकं सोपं नाही. भोग प्राप्त होतात कशाने? आपल्या कर्तृत्वानं. सगळे भोग आपल्या कर्तृत्वानं प्राप्त होतात. पण प्राप्त झाल्यानंतर याचा भोगता मी आहे असं न समजता भगवंताकडे जावं. त्याग भोगीच बरवा. भोगिले ते भोग लावू तुझे अंगी. भोग लावू तुझे अंगी. भोगिले ते भोग लावू तुझे अंगी. भोग लावू तुझे अंगी. अलिप्त या जगी होवने राहू. अलिप्त या जगी होवने राहू. अलिप्त या जगी होवने राहू. अलिप्त या अलिप्त म्हणजे काय? अलिप्त या जगी. अलिप्त म्हणजे काय? आपण व्हावे एकीकडे. आपण आपण व्हावे एकीकडे म्हणजे या भोगाचं कर्तृत्व माझ्याकडं नाही, भगवंताकडे आहे. संपलं. किती सोपं वर्म आहे. म्हणून ज्ञानोबाला काय म्हणतात ऐका. ज्ञानोबाला सांगतात किंबहुना तुमचे केले. काय गोड ओवे आहे बघा. 9,000 ओव्या करून ज्ञानोबा असतात किंबहुना तुमचे केले. धर्म कीर्तन हे एक माझे जीवनले पाहिजे. तुकोबराय काय म्हणतात ऐका. तुकोबराय सांगतात करविली तशी केली कट. संतांचं वैशिष्ट्य आहे. संत करूनही त्याचा अभिनिवेश घेत नाहीत. आपण न करता अभिनिवेश घेतो. करत नाही पण अभिनिवेश. एका गावात गेलो होतो. पाण्याची टाकी पाहिली. थोडंसं बांधकामाचं ज्ञान थोडंसं आहे मला, जास्त नाही. गाथा मंदिरामध्ये थोडंसं आहे. मी काय म्हटलं, टाकीचं बांधकाम चांगलं आहे कडे. शेजारचा मनुष्य मला काय म्हणला, तात्या आपल्या कारकिर्दीमध्ये मंजूर झाली बरं का.
खोलवायचं आहे. एखाद्याचं लग्न जमलं, लोक म्हणतात लग्न जमलं बरं का, हा लगेच सांगतो, ठरवायला मी होतो, तुम्हाला माहिती आहे का. एखाद्याचं मोडलं, लोक म्हणले लग्न मोडलं, तो म्हणतो तरी मी सांगत होतो तिथं देऊ नका. काय खोड आहे आपल्याला, आपल्याला ही खोड आहे. संत करून सुद्धा नाही म्हणतात, आपण व्हावे एकीकडे, देवकडे वरी जोडे, योजे यथाकाळी. तुम्हाला यथाकाळी जे मिळेल ते, हे अवघड आहे, तुमच्यासाठी नाही, हे साधकासाठी. उत्तम पाला कंदमुळे. साधकाची दशा सांगितलेली आहे, निर्वाहा पुरते, जास्त नसावं लक्षात. असं आहे. लोकांचे अटॅच बाथरूम बघितले, अटॅच बाथरूम, मला जरा कसं तरी वाटतं बरं का. मला नाही म्हणणं आहे, मला नाही म्हणणं आहे. मी 3 ठिकाणी राहतो. एक फलटण आमचं गुरुकुल आहे, कराडला एक गोशाळा आहे, आणि मी एक छोटंसं मंदिर बांधले माऊलीचं. 3 ठिकाणी राहतो. फलटणला आणि कराडला मी जिथं राहतो ती पत्र्याची साधी खोली आहे, नो अटॅच बाथरूम. आमचं बाथरूम सुद्धा पत्र्याचंच आहे, ते बी 2 ठिकाणी, कराडला आणि फलटणला. आमच्या माऊली मंदिरात बाथरूमच नाही. आम्ही माऊलीचं मंदिर बांधताना असा नियम केला, तिथं खोली बांधायचीच नाही. उन्हाळा पावसाळा आम्ही चक्क मंदिरात राहतो, स्वतंत्र नाही, अटॅच नाही, बाथरूमच नाही. अटॅच कशाचं बसलं आहे, असं आहे. अटॅच बाथरूमचा आमचा अर्थ काय माहिती आहे का देवेंद्र महाराज? आमचा अर्थ आहे, लय शौचाला लागलं की खोलीतच बसायचं, त्याचं नाव अटॅच बाथरूम. उत्तम काला कंदमुळे साधकासाठी आहे. साधकाची दशा उदास असतात, आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, हे ज्याला जमत नाही, वंचकाशी दोष, हे ज्याला जमत नाही त्याला दोष आहे. तुका म्हणे मिथ्या म्हणा. चल मग. जावे